नवी दिल्ली येथून बनारसला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आज सकाळी इटावा या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ती जागेवरच थांबवण्यात आली। मोदी सरकारने मोठ्या दिमाखात आणि भारतीय रेल्वेचा कायापालट होत असल्याचं सांगत वंदे भारत ट्रेनचे अनावरण केले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच आणखी 3 वंदे भारत हायस्पीड रेल्वेचे लोकार्पण केल्यामुळे देशात सद्यस्थितीत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या 100 पार झाली आहे। विशेष म्हणजे वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून दैनिक प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे। त्यातच आता वंदे भारत स्लीपर ट्रेनही पुढे काही महिन्यात प्रवाशांच्या सेवेत हजर राहणार आहे। मात्र आज वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये जुन्या काळातील रेल्वे इंजिनच्या सहाय्याने वंदे भारत ट्रेनला ओढून नेताना दिसून येत आहे। आता या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही व्हिडिओ ट्विट करून मोदी सरकारला चिमटा काढला आहे, तर रेल्वेनेही या घटनेवर स्पष्टीकरण दिलंय। नवी दिल्ली येथून बनारसला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आज सकाळी इटावा या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ती जागेवरच थांबवण्यात आली। वंदे भारत हायस्पीड ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रेनला तिथंच थांबवण्यात आलं। त्यानंतर संबंधित रेल्वे टीमला घटनास्थळावर आणून ट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न झाले। विशेष इंजिनियर्स आणि टीमही सातत्याने प्रयत्न करत होते, मात्र वंदे भारतचे इंजिन सुरू करण्यास त्यांना अपयश आलं। त्यामुळे एका मालगाडीच्या इंजिनच्या सहाय्याने वंदे भारत ट्रेनला ओढत नेण्यात आलं। इटावा येथील घटनास्थळावरून ट्रेनला भरताना रेल्वे स्थानकात नेण्यात आलं। त्यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। प्रवाशांच्या वेळेचे नियोजन आणि पुढील काही योजनांची फसगत होऊ लागल्यामुळे प्रवासी संतापले होते। त्यानंतर भरताना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला थांबवून बंद पडलेल्या वंदे भारत ट्रेनमधील 750 प्रवाशांचे स्थलांतर केले। या 2 ट्रेनच्या मदतीने प्रवाशांना कानपूरला पोहोचविण्यात आले। कानपूरहून बनारसकडे जाणाऱ्या सर्वच प्रवाशांना श्रमिक शक्ती एक्सप्रेसमधून बनारसला पोहोचविण्यात आले। प्रयागराज रेल्वे विभागाचे अमित कुमार सिंह यांनी फोनवरून माहिती देताना सांगितले की बनारस वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 750 प्रवासी होते। सर्वच प्रवाशांना इतर 2 ट्रेनच्या मदतीने त्यांच्या नियोजित व इच्छित स्थळी पोहोचविण्यात आले। सकाळी 9:15 वाजता वंदे भारत बनारस एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रेन थांबवण्यात आली। सध्या ट्रेनला भरताना रेल्वे स्टेशनवर उभा करण्यात आलं असून इंजिनियर्स व तांत्रिक टीमकडून दुरुस्ती करण्यात येत आहे।